हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल शुधे आज एक नवीन विषयावरचा पुढला सल्ला घेऊन प्रत्येक कमर्शियल मेकअप आर्टिस्टनी एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे की हे जे क्षेत्र आहे हे विविध रंगांचं क्षेत्र आहे. हे रंगीबेरंगी क्षेत्र आहे जिथे अनंत रंग आपली किमया दाखवत असतात किंवा अनेक रंगांच्या साह्याने आपल्याला अतिशय सुंदरशा कॅनव्हासवर खूप सुंदर पेंटिंग करायचं असतं, ज्याला आपण उत्तम मेकअप असं म्हणतो. सो ही रंगांची दुनिया आहे आणि त्या रंगांबद्दलचं संपूर्ण ज्ञान प्रत्येकाला असणं अत्यंत गरजेचं आहे. काही रंग हे कॉम्प्लिमेंटरी असतात, ते एकमेकांबरोबर सुंदर जेल होतात, एकमेकांना उठाव देतात. आणि काही रंग ज्यांना आपण कॉन्ट्रास्ट कलर्स म्हणतो, जे एकमेकांबरोबर जेल होत नाहीत, ते एकमेकांचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न करतात किंवा आपला स्वतःचा प्रभाव सोडून देतात दुसऱ्या नको असलेल्या रंगाबरोबर ते मॅच करायला गेलं तर. सो त्याला आपण म्हणू शकतो कॉन्ट्रास्ट कलर किंवा नॉन कॉम्प्लिमेंटरी कलर्स असं आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याचा विचार, त्याचा अभ्यास जर तुमचा असेल तर तुम्हाला मेकअप करत असताना करेक्ट कुठला रंग कधी वापरायचा आहे याचं बऱ्याचशा अंशी तुम्हाला जाणीवा तिथे आपोआपच प्रगत होतात. ह्या रंगांच्या थिअरीचा हा जो खेळ आहे हा जर नीट तुमच्या लक्षात आला तर मेकअप करताना कुठले रंग एकत्र वापरायचेत आणि कुठले रंग एकत्रित वापरायचे नाही आहेत ह्या जाणीवा तुमच्या आपोआपच डेव्हलप होतात आणि त्याचा फरक, त्याचा रिफ्लेक्सेस तुमच्या मेकअपवर तुम्हाला दिसून येतात. साधारणतः मेकअप जेव्हा आपण करतो, रंगभूषा आपण जेव्हा करतो, त्याला मेकअपमध्ये पिंक्स, सिल्वर्स, गोल्डन्स, ब्लूज किंवा अर्दन टोन्स हे सगळे प्रकार आपण वेगवेगळे कलर शेड्स वापरत असतो. तर कुठला कलर शेड कधी वापरावा ह्याच्याकरता काही एक ढोबळ मनाने आपण जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल. कपड्यांचा रंग जो तुम्हाला दिसेल, ती व्यक्ती मेकअप केल्यानंतर कुठल्या रंगाचे कपडे वापरणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ पांढरा, काळा किंवा लाल रंगाचे कपडे जर ती व्यक्ती घालणार असेल तर डोळ्यांना हे बऱ्याचशा अंशी स्मोकी आईज म्हणजे ब्लॅक कलर किंवा रेड लिप्स, ह्या ब्लॅक आणि रेड कलर तुमच्या मेकअपमध्ये हे खुलून दिसतात. जर खाली व्हाईट असेल, ब्लॅक असेल किंवा रेड असेल तर. पण हेच जर त्या मॉडेलने पिंक टोनमधले कपडे घातले असतील, पिंक किंवा ब्लूज, एनी अँड एव्हरी शेड ऑफ पिंक और एनी अँड एव्हरी शेड ऑफ ब्लू असे जर त्या मॉडेलने कपडे घातले असतील तर चेहऱ्यावर पिंक आणि सिल्वर्स खूप मजा आणतात. हेच जर त्या मॉडेलने ग्रीन कलर, एनी अँड एव्हरी शेड ऑफ ग्रीन, ब्राऊन, कॉपर, गोल्ड, ब्रॉन्झ अशा पद्धतीचे कपडे घातलेले असतील तर आय मेकअप करताना ब्राऊन टोन्स आणि गोल्डन हायलाइट्स हे खूप खुलून दिसतात. म्हणजे ब्राऊन टोन्समधल्या लिपस्टिक्स, ब्राऊन टोनमधले आय मेकअप्स किंवा त्याच्यामध्ये जर शिमर्स वापरायचे असतील तर गोल्ड, कॉपर, ब्रॉन्झ अशा पद्धतीचं जर तुम्ही हायलाइट्स वापरलेत किंवा त्या पद्धतीचे मेटॅलिक शेड्स जर तुम्ही वापरल्यात तर मेकअप अतिशय सुंदर खुलून दिसतो. अनेकदा काय होतं, मॉडेल म्हणते की ओ पिंक टोन लावू नका बरं का, मला पिंक लिपस्टिक वगैरे लावू नका, मला ना पिंक कलर सूट नाही करत. पण तिने जर त्यावेळेला ब्लू किंवा पिंक कलरचा काही कपडा घातला असेल आणि मग जर तुम्ही पिंक तिला लावलात तर अचानक तिला कळतं छान दिसतोय की. मग पहिल्यांदा का असं झालं होतं, तिला तो आवडला का नव्हता? कदाचित असं झालेलं असू शकतं की ते त्यावेळेला जेव्हा तिला पिंक आवडला नव्हता त्यावेळेला तिने रेड कलरचा किंवा ग्रीन कलरचा कपडा अंगावर घातला असेल आणि पिंक लिपस्टिक लावली असेल, त्यामुळे तिला ती आवडली नाही. हेच जर अंगामध्ये ग्रीन कलर असेल किंवा कुठलाही ब्राऊन, गोल्डन, ब्रॉन्झ अशा पद्धतीचे कपडे असतील आणि तुम्ही जर पिंक लिपस्टिक लावलीत किंवा पिंक आय मेकअप केलात तर तो अगदीच चांगला दिसत नाही, तो फार ऑड दिसतो तिथे.
किंवा रेड कलरचा कपडा अंगात असताना पिंक कलरची लिपस्टिक लावणं हे एकमेकांबरोबर जेल होत नाही. सो चेहऱ्यावर मेकअप करताना पिंक आणि सिल्वर्स वापरायचे आहेत का ब्राऊन आणि गोल्डन्स वापरायचे आहेत का रेड आणि ब्लॅक्स वापरायचे आहेत हे ठरतं तुम्ही कपडे कुठले घालणार आहात नंतर त्या अनुषंगाने. त्यामुळे मेकअप सुरू करायच्या आधी प्रत्येकाने त्या मॉडेलशी त्या क्लायंटशी हे बोलणं गरजेचं असतं की बाबा तू कपड्याचा रंग कुठला आहे तो दाखव, मला कपडे कुठले घालणार आहेस ते दाखव, म्हणजे मी त्याप्रमाणे माझा मेकअपचा टोन बदलतो. आता कित्येक वेळेला असं होतं लग्नामध्ये जेव्हा मध्ये साडी बदलली जाते, आधीची साडी असते निळी आणि नंतरची असते हिरवी. आता काय करायचं? निळ्या साडीबरोबर आपण पिंक लिपस्टिक लावलेली असते ती छान दिसते, पण निळी साडी बदलून ती जेव्हा हिरवी नेसते त्यावेळेला तो पिंक कलर सकाळी जो छान दिसत असतो तो नंतर वाईट दिसायला लागतो. मग अशा वेळेला मेकअप आर्टिस्टला एकच करायला लागतं की जेव्हा ती साडी बदलेल त्यावेळेला पहिली लिपस्टिक पुसायची आणि दुसरी लिपस्टिक लावायची, म्हणजे आपोआप ती नवरी छान दिसत राहते. आणि जर समजा मेकअप आर्टिस्टला तिथे त्यावेळेला थांबणं शक्य नसेल तर ही सूचना त्यांनी त्या मॉडेलला द्यायची असते की जेव्हा साडी बदलशील त्या लिपस्टिक बदलण्याचं काम तू करायचंस, नाही तर मग ते सूट करणार नाही. तर ह्या पद्धतीत तुम्ही जर कलर थेअरीचा नीट अभ्यास केलात तर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी कलर्स आणि नॉन कॉम्प्लिमेंटरी कलर्स ह्याचा सेन्स आपोआप डेव्हलप होईल आणि तुमच्या मेकअपमध्ये अतिशय सुंदर असा पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला देता येतील. हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक नक्की करा, सबस्क्राईबही करा आणि शेअर तर भरपूर करा. थँक्यू.